आज आपण कोणीही नवीन गोष्ट कशी शिकतं याच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. समजा आपल्याला एखादी नवीन भाषा शिकायची आहे किंवा गाडी चालवायला शिकायचंय. सुरुवातीला काहीच जमत नाही, मग अचानक वेग येतो आणि मग एका ठिकाणी गाडी अडकते. हा जो प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रवास आहे, तो नेमका कसा घडतो याचं जणू पोस्टमॉर्टम या बीएडच्या नोट्समध्ये केलंय. चला, हा शिकण्याचा प्रवास उलगडून पाहूया. आणि हा प्रवास खरंच खूप गुंतागुंतीचा असतो. आपल्याला वाटतं की शिकणं म्हणजे फक्त माहिती गोळा करणं. पण तसं नाहीये. एखाद्या पदार्थाची रेसिपी वाचणं आणि तो पदार्थ बनवायला शिकणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. या नोट्स शिकणं या प्रक्रियेकडे एका शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहतात. बरोबर. आणि म्हणूनच आपण या नोट्समधील संकल्पना सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सुरुवात अध्ययन या शब्दाने करूया. आपण शिक्षण आणि अध्ययन हे शब्द खूप सहजपणे वापरतो, पण मानसशास्त्रात यात फरक आहे. अध्ययन म्हणजे नेमका काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अनुभवातून किंवा सरावातून आपल्या वागण्यात जो पक्का आणि टिकणारा बदल होतो त्यालाच अध्ययन म्हणतात. हा बदल तात्पुरता नाही. जसं की आजारी पडल्यामुळे वागण्यात झालेला बदल अध्ययन नाही, कारण आजार बरा झाला की तो बदल निघून जातो. अगदी या नोट्समध्ये गेट्स आणि मर्फी नावाच्या मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या दिल्या आहेत, पण त्या खूपच किचकट वाटतात. नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याच्या क्रियेतून जी कृती घडते, हे माझ्या तर डोक्यावरून गेलं. याचा सोपा अर्थ काय? हो, त्या व्याख्या थोड्या जड आहेत. पण दोन्हींचा गाभा एकच आहे. जेव्हा आपण नवीन अनुभवाला सामोरे जातो तेव्हा आपण जे काही करतो आणि त्यातून आपल्या वागण्यात जो कायमचा बदल होतो ते म्हणजे अध्ययन. मर्फी यांच्या व्याख्येत कायमस्वरूपी बदल हा शब्द महत्वाचा आहे. यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची, अध्ययन ही एक प्रक्रिया आहे, अचानक घडणारी जादू नाही. म्हणजे अध्ययन फक्त माहिती मिळवणं नाही, तर ते आपल्या कृतीत बदल घडवणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे, समजलं. पण ही प्रक्रिया घडते कशी? या नोट्समध्ये अध्ययनाचं स्वरूप स्पष्ट करणारे तब्बल 9 घटक दिले आहेत. उद्देश, प्रेरणा, समायोजन, ही तर खूप मोठी यादी आहे. हे सगळं खरंच लागतं का? अगदी लागतं. पण याला यादी म्हणून पाहू नका. ही एक साखळी आहे. सगळ्यात आधी लागतो उद्देश किंवा हेतू. पर्पज, गोल. हो, आपल्याला काहीतरी का शिकायचं आहे हे स्पष्ट नसेल तर गाडी सुरूच होत नाही. आणि एकदा उद्देश ठरला की त्यातून येते प्रेरणा, म्हणजे मोटिवेशन. शिकण्याची तीव्र इच्छा. अगदी. ही प्रेरणाच आपल्याला ढकलत नेते. मग सुरू होतो तिसरा टप्पा, शोधन, एक्सप्लोरेशन. आपण नवीन गोष्टी शोधायला लागतो, चुका करायला लागतो. आणि त्यानंतरचा एक मुद्दा मला थोडा विचित्र वाटला. हालचालींची पुनर्रचना. म्हणजे काय, डान्स शिकण्यासारखं आहे का? अगदी. तुम्ही सायकल शिकल्याचं आठवतंय? हो, आठवतंय. सुरुवातीला हँडल पकडताना, पेडल मारताना आपलं अख्खं शरीर गदागदा हलतं. हात, पाय, मान सगळीकडे अनावश्यक जोर लावलेला असतो. हो, बरोबर. पण हळूहळू आपला मेंदू आणि शरीर फक्त गरजेच्या हालचाली करायला शिकतं. बाकीच्या अनावश्यक हालचाली बंद होतात. अच्छा. याच स्मार्ट होण्याला मानसशास्त्रात हालचालींची पुनर्रचना म्हणतात. यानंतर येतं समायोजन, म्हणजे ॲडजस्टमेंट, त्या नवीन कौशल्याशी जुळवून घेणं. आणि मग येतो आपला सर्वांचा लाडका मित्र, उजळणी किंवा पुनरावृत्ती. रेपिटेशन. शाळेपासून ऐकत आलोय, सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. बरोबर. कारण सरावाशिवाय शिकलेली गोष्ट टिकत नाही. त्यानंतरचे घटक थोडे अधिक खोलवरचे आहेत. जसं की परिपक्वता, मॅच्युरिटी. म्हणजे कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी असावी लागते. थांबा, पण इथे एक गोष्ट खटकतीये. परिपक्वता हा घटक आहे असं तुम्ही म्हणालात, पण आपण तर लहान मुलांना कितीतरी गोष्टी शिकताना बघतो ज्या मोठ्यांना जमत नाहीत. जसं की लहान मुलं कोणतीही भाषा पटकन शिकतात. मग हे परिपक्वता मॉडेल तिथे कसं लागू होतं? खूप छान प्रश्न आहे. परिपक्वता याचा अर्थ जास्त वय असा नाहीये. त्याचा अर्थ आहे विशिष्ट कामासाठी असलेली तयारी. अच्छा. भाषा शिकण्यासाठी लहान मुलांचा मेंदू जास्त तयार किंवा परिपक्व असतो. पण त्याच लहान मुलाला तुम्ही अवघड गणित शिकू शकत नाही, कारण त्यासाठी लागणारी बौद्धिक परिपक्वता त्याच्यात आलेली नसते. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. अच्छा, म्हणजे त्या गोष्टीसाठी लागणारी तयारी. आता स्पष्ट झालं. आणि याच संदर्भात पुढचा मुद्दा आहे मर्यादा, लिमिटेशन. म्हणजे प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. होय. आणि शेवटचा 9वा घटक म्हणजे अखंड प्रक्रिया, कंटिन्युअस प्रोसेस. अध्ययन ही जन्मापासून मृत्यूपर्यंत अविरत चालणारी प्रक्रिया आहे.
हे 9 घटक मिळून शिकण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. म्हणजे शिकताना उद्देश, प्रेरणा, सराव हे सगळं लागतं, हे तर स्पष्ट झालं. पण मला एक प्रश्न पडलाय, इतिहासाची एखादी तारीख लक्षात ठेवणं आणि पोहायला शिकणं या दोन्ही गोष्टी एकाच पद्धतीने घडतात का? कारण या नोट्समध्ये शिकण्याचे वेगवेगळे प्रकार दिले आहेत. नाही, ह्या दोन्ही गोष्टी शिकण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे आणि म्हणूनच अध्ययनाचे वेगवेगळे प्रकार समजून घेणं महत्त्वाचं आहे. पहिला आहे वास्तव अध्ययन, फॅक्च्युअल लर्निंग. यात तथ्ये, माहिती, नावे, तारखा लक्षात ठेवणे येते. पण फक्त पाठांतर नाही. नाही, केवळ पाठांतर नाही तर त्या माहितीचा वापर करणेही महत्त्वाचं आहे. दुसरा प्रकार आहे साहचर्यात्मक अध्ययन. साहचर्य म्हणजे संबंध जोडणे. पण हे तर आपण नकळतपणे करत असतो ना. जसे की एखाद्या जाहिरातीचं गाणं ऐकलं की तो ब्रँड आठवतो. हे सुद्धा तेच आहे का? कंपन्या याच मानसशास्त्राचा वापर करतात का? अगदी तसंच आहे. तुम्ही एकदम बरोबर पकडलंय. 2 गोष्टींमध्ये संबंध जोडायला शिकणं म्हणजे साहचर्यात्मक अध्ययन, असोसिएटिव्ह लर्निंग. आकाशात काळे ढग जमले की पाऊस येणार हे आपण अनुभवातून शिकतो. जाहिरात कंपन्या तर यावरच करोडो रुपये खर्च करतात. ते त्यांच्या उत्पादनाला आनंद, मजा किंवा विश्वासार्हता यांसारख्या भावनांशी जोडतात. वा, म्हणजे आपल्या नकळत आपलं अध्ययन सुरूच असतं. आणि तिसरा प्रकार आहे संकल्पनात्मक अध्ययन, कन्सेप्च्युअल लर्निंग. हे त्या पुढचं पाऊल वाटतंय. हो, आणि हे संकल्पनात्मक अध्ययन खरं तर माणसाच्या बुद्धीची सर्वात मोठी ताकद आहे. यामुळेच आपण प्रत्येक नवीन गोष्ट पहिल्यांदाच बघून शिकत नाही. एकदा आपल्याला फळ ही संकल्पना समजली की जगातलं कुठलंही नवीन फळ पाहिल्यावर आपण अंदाज लावू शकतो की ते खाण्यासारखं असेल. बरोबर. खुर्ची ही संकल्पना समजली की 4 पाय आणि पाठ टेकायला जागा असलेली कोणतीही वस्तू आपल्याला खुर्चीच वाटते, तिचा आकार किंवा रंग कोणताही असो. अच्छा. या एका संकल्पनेमुळे आपल्याला हजारो गोष्टी नव्याने शिकाव्या लागत नाहीत. इट्स अ मेंटल शॉर्टकट. एक मानसिक शॉर्टकट. आणि शेवटचा प्रकार प्रक्रियात्मक अध्ययन, प्रोसिजरल लर्निंग. नावाप्रमाणेच हे एखाद्या प्रक्रियेशी म्हणजे कसं करायचं याच्याशी संबंधित असणार. बरोबर. यात काय पेक्षा कसे यावर भर असतो. गाडी चालवणे, टायपिंग करणे, स्वयंपाक करणं ही सगळी प्रक्रियात्मक अध्ययनाची उदाहरणं आहेत. अच्छा. यात शरीराला सवय लागते, ज्याला आपण मसल मेमरी म्हणतो. हे 4ही प्रकार मिळून आपला सर्वांगीण विकास होतो. हे खरंच खूपच मनोरंजक आहे. पण मला एक अनुभव नेहमी येतो. काही दिवस माझा मेंदू एकदम स्पंजसारखा असतो, काहीही पटकन शिकतो. पण काही दिवस असं वाटतं की मेंदूला गंज लागलाय, साधं एक पान वाचायला तास लागतो. असं का होतं? यावर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो? या नोट्समध्ये याची 4 मुख्य कारणं दिली आहेत. हो, आणि त्यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा भाग आहे अध्ययनार्थ्याशी संबंधित घटक, म्हणजे शिकणाऱ्या व्यक्तीशी संबंधित गोष्टी. यात वय, बुद्धिमत्ता, परिपक्वता या गोष्टी येतातच, पण त्यापेक्षाही जास्त परिणाम करतात त्या म्हणजे प्रेरणा आणि आवड. हो, ज्या विषयात रस असतो तो विषय शिकायला सोपा वाटतो. आणि आरोग्य, त्याचाही मोठा वाटा असेल ना? प्रचंड. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल तरच अभ्यासावर लक्ष लागतं. माझा स्वतःचा अनुभव आहे. रात्री जागून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की 2 पानं वाचायला 2 तास लागतात. खरंय. आपला मेंदूच जणू शटर डाऊन करून टाकतो. त्यामुळे किती वेळ यापेक्षा कधी आणि कसा अभ्यास करतो हे जास्त महत्वाचं आहे. थकवा आणि कंटाळा हे अध्ययनाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. हे झालं विद्यार्थ्यांबद्दल. पण शिकवणाऱ्याचा म्हणजे शिक्षकाचा किती परिणाम होतो? मला आठवतंय, शाळेत एक शिक्षक होते ज्यांच्या तासाची आम्ही वाट बघायचो. ते विषय इतका सोपा करून सांगायचे. या उलट काही शिक्षक असे होते की त्यांच्या तासाला झोप यायची. त्यांच्यात असा काय फरक असतो? तुम्ही अनुभवातूनच दुसरा महत्वाचा घटक सांगितला, शिक्षकाशी संबंधित घटक. शिक्षकाचं विषय ज्ञान तर महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे त्यांचं व्यक्तिमत्व आणि शिकवण्याची पद्धत. अगदी. एक उत्साही, विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा आणि विषयात रमणारा शिक्षक अवघडातला अवघड विषय सोपा करून टाकतो. आणि हो, शिक्षकाचं मानसिक आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि शाळा व कुटुंब या घटकांबद्दल काय? ते या प्रक्रियेचे 3रे आणि 4थे स्तंभ आहेत. शाळेशी संबंधित घटकांमध्ये शाळेतील वातावरण, सोयीसुविधा जसे की ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि शिक्षक-विद्यार्थी संबंध येतात. आणि कुटुंबाशी संबंधित घटक तर अध्ययनाचा पायाच रचतात.
घरातील अभ्यासाला पोषक वातावरण, पालकांचा दृष्टिकोन आणि त्यांची मुलांच्या शिक्षणाबद्दलची जागरूकता यावर मुलाची प्रगती अवलंबून असते. म्हणजे शिकणं ही केवळ विद्यार्थ्याची एकट्याची जबाबदारी नाही, तर ती एक सांघिक कामगिरी आहे. बरोबर. वाह, हे खूपच विस्तृत विश्लेषण आहे. आता आपण या नोट्समधील माझ्या सर्वात आवडत्या भागाकडे येऊया. तो म्हणजे अध्ययन वक्र किंवा लर्निंग कर्व्ह. यात अक्षरशः एका आलेखावर शिकण्याची प्रक्रिया कशी दिसते हे दाखवलं आहे. हा आलेख म्हणजे जणू शिकण्याच्या प्रवासाचा नकाशाच आहे. अगदी. अध्ययन वक्र म्हणजे शिकण्याच्या प्रगतीचा आलेख. यात एका अक्षावर वेळ किंवा केलेले प्रयत्न असतात आणि दुसऱ्या अक्षावर आपली प्रगती. या प्रवासाचे काही ठरलेले टप्पे आहेत. पहिला आहे सुरुवातीचा टप्पा, इनिशियल स्टेज. इथे प्रगतीचा वेग खूप कमी असतो. कारण आपण गोंधळलेले असतो, नवीन गोष्टी समजून घेत असतो आणि मग येतो तो टप्पा जिथे आपल्याला वाटतं की वाह, मला जमू लागलंय. बरोबर. तो आहे मध्यंतरीचा प्रगतीचा टप्पा, मिडल स्टेज. एकदा मूलभूत गोष्टी समजल्या की आपली प्रगती रॉकेटसारखी वेगाने होते. हा शिकण्यातला सर्वात आनंददायी काळ असतो. पण याच टप्प्यात एक धोकादायक जागा येते, ज्याला नोट्समध्ये पठारावस्था म्हटलं आहे. पठारावस्था, प्लॅटो. मी हा शब्द ऐकला आहे. आलेखात हा भाग एकदम सपाट दिसतो, म्हणजे प्रगती थांबते. पण असं का होतं? पठारावस्था म्हणजे तो निराशाजनक टप्पा जिथे तुम्ही अडकून पडता. तुम्ही रोज सराव करताय, पण तुमची प्रगती शून्य आहे. हो. गिटार शिकताना एखादी कॉर्ड लागतच नाही किंवा नवीन भाषा शिकताना शब्द आठवतच नाहीत. असं वाटतं की आपण पुढे कधी जाणारच नाही. हीच ती पठारावस्था. अच्छा. याची कारणं अनेक असू शकतात. कंटाळा, थकवा, चुकीची पद्धत किंवा विषयाची काठिण्य पातळी वाढणे. मी माझ्या व्यायामाच्या बाबतीत हे अनेकदा अनुभवले आहे. मग यातून बाहेर कसं पडायचं? चांगली गोष्ट ही आहे की पठारावस्था तात्पुरती असते. थोडी विश्रांती घेणे, शिकवण्याची पद्धत बदलणे किंवा योग्य मार्गदर्शन घेणे, याने यातून बाहेर पडता येतं. बरोबर. त्यानंतर येतो अंतिम टप्पा, फायनल स्टेज. यात प्रगती पुन्हा थोडी वाढते, पण अखेरीस ती आपल्या शारीरिक किंवा मानसिक मर्यादेपर्यंत पोहोचते. त्या पलीकडे प्रगती करणे जवळजवळ अशक्य असते. या नोट्समध्ये आणखी एक आलेख आहे जो चुका आणि प्रयत्न यांच्यातील संबंध दाखवतो. एरर्स अँड ट्रायल्स. तो कसा काम करतो? तो आलेख या प्रवासाची दुसरी, सकारात्मक बाजू दाखवतो. तो सांगतो की जरी तुमची प्रगती थांबल्यासारखी वाटत असली तरी प्रत्येक प्रयत्नानंतर तुमच्या चुका मात्र कमी होत असतात. अच्छा. सुरुवातीला चुका जास्त होतात, पण सरावाने त्या हळूहळू जवळजवळ शून्यावर येतात. हेच यशस्वी अध्ययनाचं खरं लक्षण आहे. शिक्षकांसाठी हे आलेख म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती समजून घेण्यासाठी एक्स-रे रिपोर्टसारखी आहेत. खरंच, या आलेखांमुळे संपूर्ण अध्ययन प्रक्रिया डोळ्यांसमोर उभी राहते. तर आज आपण या बीएडच्या नोट्समधून शिकण्याच्या प्रक्रियेचा कोड उलगडण्याचा प्रयत्न केला. अध्ययन म्हणजे काय, ते कसे घडते, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते, त्यावर कोणकोणत्या गोष्टी परिणाम करतात आणि या प्रवासाचा नकाशा कसा दिसतो, हे सगळं पाहिलं. आणि या सगळ्या चर्चेतून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो की शिकणं ही एक नैसर्गिक पण तितकीच शास्त्रीय प्रक्रिया आहे. ती समजून घेतली तर शिकवणं आणि शिकणं दोन्ही सोपं आणि आनंददायी होऊ शकतं. या सर्व चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की अध्ययन ही एक अत्यंत गुंतागुंतीची पण तितकीच पद्धतशीर प्रक्रिया आहे. ही माहिती केवळ बीएडच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर प्रत्येक पालक आणि आयुष्यभर काहीतरी नवीन शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. अगदी बरोबर. आणि आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. या नोट्समध्ये शिक्षक, शाळा आणि कुटुंब यांसारख्या बाह्य घटकांवर बराच भर दिलाय. पण आजच्या डिजिटल युगात जिथे शिकण्यासाठी ॲप्स, यूट्यूब, ऑनलाईन कोर्सेस असे अनेक स्रोत उपलब्ध आहेत, तिथे शिकणाऱ्याच्या स्वतःच्या आंतरिक प्रेरणेची आणि जबाबदारीची भूमिका किती बदलली आहे. पारंपरिक घटकांचं महत्त्व कमी झाले आहे की त्यांचं स्वरूप बदलून ते नव्या डिजिटल साधनांच्या माध्यमातून काम करत आहेत.